शांती. आज 6/6/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, ज्ञानाचा पाया आहे निश्चय. निश्चय बुद्धी होऊन पुरुषार्थ कराल तर मुक्कामावर पोहोचाल. आजचा प्रश्न आहे, कोणती एक गोष्ट व्यवस्थित समजून घेण्याची आणि निश्चय करण्याची आहे? उत्तर आहे, आता सगळ्या आत्म्यांचा हिशोब पूर्ण होणार आहे. सगळे डासांसदृश्य आपल्या गोड घरी जातील. मग नव्या दुनियेमध्ये थोडेच आत्मे येतील. ही गोष्ट व्यवस्थित समजून घेण्याची आहे, निश्चय करण्याची आहे. दुसरा प्रश्न आहे, बाबा कोणत्या मुलांना पाहून खुश होतात? उत्तर आहे, जी मुले बाबांवर पूर्ण बळी चढतात, जे मायेसमोर गडबडून जात नाहीत, म्हणजेच अंगत समान अचल अडोल राहतात, अशा मुलांना पाहून बाबाही खुश होतात. गीत आहे, धीरज धर मनुवा. ओम शांती. मुलांनी काय ऐकले हे बाबाच विचारू शकतात ना. संन्यासी उदासी कुणीही असे म्हणू शकत नाहीत. पारलौकिक बेहदचे बाबाच मुलांना म्हणतात, कारण आत्म्यातच मनबुद्धी आहे. आत्म्यांना सांगतात, आता धीर धरा. हे मुलंच जाणतात की बेहदचे बाबा साऱ्या दुनियेला सांगतात, धीर धरा. आता तुमच्या सुखशांतीचे दिवस येत आहेत. हे तर दुःखधाम आहे. याच्यानंतर सुखधाम येणारच आहे. सुखधामाची स्थापना बाबाच करणार ना. बाबाच मुलांना धीर देतात. पहिले तर निश्चय पाहिजे ना. निश्चय असतो ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मणांना. नाही तर एवढे ब्राह्मण कोठून येतील? बीकेचा अर्थच आहे मुलगे आणि मुली. एवढे सर्वजण बीके म्हणवतात तर नक्कीच प्रजापिता ब्रह्मा असेल ना. एवढ्या सगळ्यांचे एकच मातपिता आहेत. बाकी तर सर्वांना वेगवेगळे आईवडील असतात. इथे तुम्हा सर्वांचे एकच मातपिता आहेत. नवी गोष्ट आहे ना. तुम्ही ब्राह्मण नव्हता, आता बनलात. ते ब्राह्मण आहेत कुखवंशावली. तुम्ही आहात मुखवंशावली. प्रत्येक गोष्टीत सर्वप्रथम निश्चय पाहिजे की कोण आम्हाला समजावत आहे. भगवानच समजावत आहे की आता कलियुगाचा अंत आहे. युद्ध समोर उभे आहे. युरोपवासी यादव देखील आहेत, ज्यांनी बॉम्ब्स इत्यादीचे संशोधन केले आहे. असे गायले आहे ना की पोटातून मुसळ निघाले, ज्याने आपल्याच कुळाचा विनाश केला. बरोबरच आहे. कुळाचा विनाश जरूर करतील. आहेत तर एकाच कुळाचे. एकमेकांना सांगत राहतात, आम्ही विनाश करू म्हणून. हे देखील बरोबर लिहिलेले आहे. तर आता तुम्हाला बाबा समजावतात, मुलांनो धीर धरा. आता ही जुनी दुनिया संपणार आहे. कलियुग नष्ट होईल तेव्हा तर सतयुग येईल ना. तर जरूर त्याआधी स्थापना व्हायला पाहिजे. गातातच ना, ब्रह्माद्वारा स्थापना, शंकरद्वारा विनाश. पहिले स्थापना करणार. जेव्हा स्थापना पूर्ण झाली की मग विनाश होईल. स्थापना होत आहे हा आहेच वेगळा मार्ग, जो कुणालाही समजत नाही. कोणी कधी ऐकलेच नाही. त्यामुळे समजतात. जसे इतर मठपंथ आहेत तसाच हा बीकेचा पण आहे. त्या बिचाऱ्यांचा काहीच दोष नाही. कल्पापूर्वीही अशीच विघ्न आणली होती. हा आहेच रुद्र ज्ञानयज्ञ. रुद्र म्हटले जाते शिवाला. तेच राजयोग शिकवतात, ज्याला प्राचीन सहज राजयोग म्हटले जाते. प्राचीनचा सुद्धा अर्थ समजत नाहीत. या संगमयुगाची गोष्ट आहे. पतित आणि पावन तर संगम झाला ना. सतयुग आदीमध्ये आहेच एक धर्म. ते आहेत आसुरी संप्रदाय. तुम्ही आहात दैवी संप्रदाय.
युद्ध इत्यादीची तर काही गोष्टच नाही. ही देखील चूक आहे. तुम्ही भाऊ भाऊ कसे लढाल? बाबा बसून ब्रह्माद्वारे सर्व वेद शास्त्रांचे सार समजावतात. वास्तविक मुख्य धर्म आहेत 4. त्यांची 4 धर्मशास्त्रे आहेत. त्यातील पहिला आहे आदिसनातन देवी देवता धर्म, ज्याचे शास्त्र आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता, जे भारताचे पहिले मुख्य शास्त्र आहे, ज्याच्यामुळे आदि सनातन देवी देवता धर्म किंवा सूर्यवंशी आणि चंद्रवंशी धर्माची स्थापना झाली. तर मग ती संगमावरच झाली असेल. यालाच कुंभ सुद्धा म्हटले जाते. तुम्ही जाणता हा कुंभ मेळा आहे. आत्मा परमात्म्याचा मेळा हा आहेच सुंदर कल्याणकारी. कलयुग बदलून सतयुग होणारच आहे, म्हणूनच याला कल्याणकारी म्हटले जाते. सतयुगानंतर त्रेता होते, त्रेतानंतर द्वापार होते. तेव्हा कला कमी होत जातात, अकल्याणच होत जाते. तर मग जरूर कल्याण करणारा पण पाहिजे. जेव्हा पूर्ण अकल्याण होते तेव्हाच बाबा येतात सर्वांचे कल्याण करण्यासाठी. बुद्धीचा वापर करायचा आहे. बाबा सर्वांचे कल्याण करण्यासाठी जरूर येतीलच संगमावर. ते सर्वांचे सद्गती दाता पिता आहेत. सगळेच तर द्वापारमध्ये नाहीत, सतयुग त्रेतामध्ये पण सगळे नाहीत. बाबा येतीलच शेवटी, जेव्हा सर्व आत्मे आलेले असतात, म्हणजे परमधाममधून खाली आलेले असतात, तेव्हा बाबाच येऊन धीर देतात. मुलं म्हणतात, बाबा या जुन्या दुनियेमध्ये दुःख खूपच आहे, बाबा लवकर घेऊन चला. बाबा म्हणतात, नाही मुलांनो, हा ड्रामा बनलेला आहे. इतक्या लगेचच भ्रष्टाचारीपासून श्रेष्ठाचारी तर कुणी बनणार नाहीत. निश्चय बुद्धी होऊन पुरुषार्थ करावा लागेल. क्षणात जीवनमुक्ती ते तर ठीक आहे, बाबांचे झालात म्हणजे वारशाचे हकदार बनलात. परंतु तिथे म्हणजे स्वर्गामध्ये पण क्रमवारीने पदे आहेत. उच्च पद मिळवण्यासाठी तेवढा पुरुषार्थ करावा लागतो. असे नाही की पटकन कर्मातीत अवस्था होईल, तर मग शरीरही सोडावे लागेल. तसा कायदा नाही. मायेसोबत तर चांगलेच युद्ध करावे लागेल. तुम्हाला माहीतच आहे, युद्ध 8, 10, 15 वर्षसुद्धा चालतात. तुमचे युद्ध तर मायेशी आहे. जोपर्यंत बाबा आहेत, तुमचे युद्ध चालूच राहील. शेवटी निकाल लागेल. कोणी किती मायेला जिंकले, किती कर्मातीत अवस्थेला पोहोचलात. बाबा सांगतात, जेवढे होईल तितके घराला आठवत राहा. ते आहे शांतीधाम. आवाजापासून दूर असे ते स्थान आहे. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीत खुशी आहे. तुम्ही जाणता हे नाटक कसे बनले आहे. तिन्ही लोकसुद्धा तुम्ही जाणता. इतर कुणाच्याही हे बुद्धीमध्ये नाही. बाबांनी म्हणजेच ब्रह्माबाबांनी सुद्धा शास्त्रे इत्यादी खूप वाचलेली आहेत, पण तेव्हा या गोष्टी थोड्याच बुद्धीत होत्या. भले गीता इत्यादी वाचत होते, परंतु हे थोडेच बुद्धीत होते की आपण दूर देशातील परमधामचे रहिवासी आहोत. आता माहिती झाले की आमचे बाबा, ज्याला परमपिता परमात्मा म्हणतात, ते परमधाममध्ये राहतात. ज्यांची सर्वजण आठवण करतात की पतित पावनिया, परत तर कोणीही जाऊ शकत नाही. जसा भूलभुलैयेचा खेळ असतो ना, कोठूनही जा, दरवाजा समोर येतो. मुक्कामावर जाऊ शकत नाही. थकून जातात, मग ओरडत राहतात, कोणीतरी रस्ता सांगा. इथे पण भले कितीही वेद शास्त्रे वाचा, तीर्थयात्रा करा, काहीच समजत नाही. आपण कोठे जातो, फक्त म्हणतात की आमका ज्योती ज्योत समावला. बाबा म्हणतात, कुणीही परत जाऊ शकत नाही. नाटक जेव्हा पूर्ण व्हायला येते तेव्हा सगळे कलाकार मंचावर येतात. हा नियम आहे. सगळे त्याच पोशाखात उभे राहतात. सर्वांना तोंड दाखवून मग कपडे बदलून घरी निघून जातात. मग पुन्हा तोच पार्ट रिपीट करतात.
हे आहे बेहदचे नाटक. आता तुम्ही देही अभिमानी बनता. जाणता की आपण आत्मा हे शरीर सोडून दुसरे घेणार. पुनर्जन्म असतो ना. आम्ही 84 जन्मांमध्ये 84 नावे धारण केली आहेत. आता हे नाटक पूर्ण होत आहे. सर्वांची जडजडीभूत अवस्था झाली आहे. आता पुन्हा नाटक रिपीट होईल. जगाचा इतिहास भूगोल पुन्हा रिपीट होणार. तुम्ही जाणता आता आपला पार्ट पूर्ण झाला की मग परत जाणार. बाबांचा आदेशही कमी थोडाच आहे. पतित पावन बाबा समजावत आहेत, मुलांनो तुम्हाला सोपा उपाय सांगतो. उठता बसता चालता फिरता हेच लक्षात ठेवा की आपण ॲक्टर आहोत. 84 जन्म आता पूर्ण झाले आहेत. आता बाबा आले आहेत गुलगुल म्हणजे सुंदर बनविण्यासाठी, मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी, आम्हा पतितांना पावन बनविण्यासाठी. पतितापासून पावन आपण अनेक वेळा बनलो आणि बनणार. इतिहास भूगोल रिपीट होणार. सर्वप्रथम देवी देवता धर्माचेच येतील. आता सॅपलिंग म्हणजे रोपटे लागत आहे. आपण आहोतच गुप्त. आपण साजरे इत्यादी ते काय करणार. आमच्यामध्ये ज्ञान आहे. आतून खुशी होत आहे. आपला देवी देवता धर्म किंवा झाडाची जी पाने आहेत ती सर्व धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट झाली आहेत. याच भारतवासियांचा धर्म कर्म श्रेष्ठ होते. माया कधी पाप करवत नव्हती. पुण्यात्म्यांची दुनिया होती. तिथे रावण असतच नाही. तिथे कर्म अकर्म होऊन जातात. नंतर रावण राज्यामध्ये कर्म विकर्म व्हायला सुरुवात होते. तिथे तर म्हणजे स्वर्गात विकर्म होत नाहीत. कोणी भ्रष्टाचारी असत नाही. तुम्ही मुले श्रीमतानुसार योग बळाने विश्वाचे मालक बनता. भाऊ बळाने तर कोणी विश्वाचा मालक बनू शकत नाही. तुम्ही जाणता की हे जर म्हणजे अमेरिका आणि रशिया एकत्र मिळाले तर विश्वाचे मालक बनू शकतात. परंतु ड्रामामध्ये तसा पार्टच नाही. दाखवतात ना, 2 बोक्यांमध्ये भांडण झाले आणि मधल्यामध्ये माकडाने लोणी खाऊन टाकले. कृष्णाच्या तोंडात लोण्याचा साक्षात्कार सुद्धा करतात. हे सृष्टीचे राज्यरूपी लोणी मिळते. बाकी लढाई आहे यादव आणि कौरवांची, ती तर होत आहे. पाहतच आहात. पेपरमध्ये वाचले अमक्या ठिकाणी खूप हिंसा झाली तर लगेचच कोणा ना कोणाला मारूनच टाकतात. भारतामध्ये पूर्वी एकच धर्म होता. मग दुसऱ्या धर्माचे राज्य कोठून आले. ख्रिश्चन ताकदवान होते तेव्हा तर त्यांनी राज्य केले. आता वास्तवामध्ये साऱ्या दुनियेवर रावणाने कब्जा केला आहे. ही आहे गुप्त गोष्ट. शास्त्रांमध्ये ही गोष्ट थोडीच आहे. बाबा समजावतात, हे विकार तुमचे अर्ध्या कल्पाचे शत्रू आहेत, ज्यामुळे तुम्ही आदी मध्य अंत दुःख भोगता. म्हणून संन्याशी म्हणतात सुख कागविष्टा समान आहे. त्यांना थोडेच माहिती आहे की स्वर्गामध्ये तर सुखच सुख आहे. भारतवासियांना माहिती आहे. म्हणून तर कोणी मेला की म्हणतात स्वर्गात गेला. स्वर्गाची किती महिमा आहे तर जरूर हा खेळ आहे. परंतु जर तुम्ही कुणाला म्हटले की तुम्ही नरकवासी आहात तर चिडतात. किती आश्चर्याची गोष्ट आहे. तोंडानी म्हणता स्वर्गवासी झाला तर जरूर नरकातून गेला ना. मग तुम्ही त्यांना बोलावून नरकातील वस्तू का खायला घालता. स्वर्गात तर त्यांना खूप ऐशो आराम मिळत असेल ना. याचा अर्थ तुम्हाला विश्वास नाही. तिथे म्हणजे स्वर्गात काय काय आहे. मुलांनी सर्व पाहिले आहे. नरकात पहा काय काय करत राहतात. मुलगा बापाला मारायलाही कमी करत नाही. स्त्रीचे कुणावर प्रेम जडले तर पतीला सुद्धा मारून टाकते. भारतावर एक गीत बनविले आहे. एकीकडे म्हणतात क्या हो गया आज के इंसान को. मग पुन्हा म्हणतात भारत हमारा सबसे अच्छा सोने का है. अरे भारत सर्वात चांगला होता, आता थोडाच आहे.
आता गरीब आहे, कुणीही सुरक्षित नाही. आम्ही सुद्धा आसुरी संप्रदायी होतो. आता बाबा आम्हाला ईश्वरीय संप्रदायी बनवण्यासाठी पुरुषार्थ करून घेत आहेत. काही नवीन गोष्ट नाही. कल्पाच्या संगमावर आपण पुन्हा आपला वारसा घेतो. मग माया पुन्हा शाप देते. किती ताकदवान आहे. बाबा म्हणतात, माया तू किती वाईट आहेस. चांगल्यांना पाडून टाकतेस. त्या सेनेमध्ये म्हणजे आजच्या दुनियेतील सेनेमध्ये तर मारण्याचा विचारही येत नाही. जखमी होऊन सुद्धा पुन्हा मैदानामध्ये येतात. त्यांचे कामच ते आहे. व्यावसायिक आहेत. त्यांना तर मग बक्षीससुद्धा मिळते. इथे तुम्ही मुले मायेवर विजय मिळवण्यासाठी शिवबाबांकडून शक्ती घेता. बाबा न्यायाधीश आहेत, जे मायेपासून तुमची सुटका करतात. तर तुम्ही आहात शिवशक्ती सेना. मातांना उच्च मानले आहे. वंदे मातरम हे कोणी म्हटले? बाबांनी. कारण तुम्ही बाबांना शरण जाता. बाबा खुश होतात. हे छान उभे आहेत, डगमगत नाहीत, म्हणजे स्थिती मजबूत आहे. अंगदचे उदाहरण आहे ना, त्याला रावण हलवू शकले नाही. ही अंतसमयाची गोष्ट आहे. शेवटी ती अवस्था होणार आहे. त्यावेळी तुम्हाला खूप आनंद होईल. जोपर्यंत विनाश होत नाही, धरती पवित्र बनत नाही, तोपर्यंत देवता येऊ शकत नाहीत. भंबोरला आग तर जरूर लागणार आहे. सर्व आत्म्यांना आपापला हिशोब भोगून म्हणजे चुकतू करून डासा समान आपल्या गोड घरी परत जायचे आहे. डास किती करोडोंनी मरतात, म्हणून गायले जाते, राम गयो रावण गयो. परत तर जायचेच आहे ना. मग तुम्ही परत याल नव्या दुनियेमध्ये. तिथे खूप थोडे जण असणार. ही समजून घेण्याची आणि निश्चयाची गोष्ट आहे. हे ज्ञान बाबाच देऊ शकतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट आहे, उठता बसता चालता फिरता स्वतःला अभिनेता समजायचे आहे. स्मृतीमध्ये असावे की आपण 84 जन्माचा पार्ट पूर्ण केला आहे. आता घरी जायचे आहे. देही अभिमानी होऊन राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, निश्चय बुद्धी मुलांना काट्यांपासून फूल बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. मायेशी युद्ध करून विजयी होऊन कर्मातीत बनायचे आहे. जेवढे होईल तेवढे आपल्या घराची आठवण करत राहायचे आहे. आजच्या मुरलीचे वरदान आहे, आपल्या हलकेपणाच्या स्थितीद्वारे प्रत्येक कार्याला लाईट म्हणजे हलके बनविणारे पित्या समान न्यारे आणि प्यारे भव. आपल्या हलकेपणाच्या स्थितीद्वारे प्रत्येक कार्याला लाईट म्हणजे हलके बनविणारे पित्या समान न्यारे आणि प्यारे भव. स्पष्टीकरण आहे, मन, बुद्धी, संस्कार, आत्म्याच्या या ज्या सूक्ष्म शक्ती आहेत, तिन्हीमध्ये लाईट म्हणजे हलकेपणाचा अनुभव करणे. हेच बापसमान न्यारे आणि प्यारे म्हणजे अनासक्त आणि प्रिय बनणे आहे. कारण वेळेप्रमाणे बाहेरील तमोप्रधान वातावरण माणसांच्या वृत्तीमध्ये जडपणा असेल. जेवढे बाहेरील वातावरण भारी म्हणजे जड, तेवढे तुम्हा मुलांचे संकल्प, कर्म, संबंध हलके होत जातील आणि या हलकेपणामुळे सर्व कार्य सुलभतेने चालत राहतील. कामाचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. हीच स्थिती बापसमान स्थिती आहे. बोधवाक्य आहे, वाहारे मी याच अलौकिक नशेमध्ये रहा, तर मनाने आणि तनाने
नॅचरल डान्स होत राहील. वाहारे मी याच अलौकिक नशेमध्ये रहा, तर मनाने आणि तनाने नॅचरल डान्स होत राहील. अच्छा. ओम शांती.